जिल्हा परिषद उर्दू शाळा शिरसोली, इयत्ता 8वी, विषय मराठी. घटक संवाद, उपघटक यशस्वी होण्याचे तंत्र. अध्यापन करताना वर्ग शिक्षिका रोशनारा शेख रफी. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख दुःखाचे क्षण नेहमी येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगाने जे खिलाडू वृत्तीने समोर जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हाला अडवू किंवा हरू शकत नाही. वेळ प्रसंगी तुम्हाला 2 पावले मागेही टाकावे लागतात, परंतु जर आपण मनानेच हारलो तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असतात. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वतःला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असेल तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवेल. यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदाहरणार्थ, चांगले वाचन, चांगले मित्रमैत्रिणीचे सांगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जीव हाडाचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी सहभागी होतो त्याला जीवनाचा खरा अर्थ मिळतो. मानसिक आधार देऊन विचारांच्या देवाणघेवाणातून आपण एकमेकांना दुःख सहज हलके करू शकतो. असे सुख दुःखाचे प्रसंग प्रत्येक आयुष्यात सतत येत असतात. मात्र या प्रसंगांना जो धीराने समोर जातो तो जीवनात यशस्वी होतो.